ते दुसऱ्याला सुद्धा त्रास देतो। आपल्या आत्म्याला मोक्ष मिळत नाही, हा एक कारण आहे। आणि दुसरा म्हणजे आपण जेव्हा विचाराचे कार्य करतो, जे नव्यानं मार्गात येते, कोणीही अनेकांमधून जेव्हा मार्गात येतो, तर त्याचे परमेश्वराला जो कोणतेही योग मागतो, परमेश्वर त्याला योग देतो। कारण का, त्याच्या हातून कोणतेही वाईट कर्म घडलेलं राहत नाही। आणि त्याच्यानंतर आपण 42 टॅग केल्यानंतर हे जे आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्या बऱ्याच काही चुका होतात, जे आपण करायला नाही पाहिजे ते आपण करतो, जे आपल्या हाताने घडायला नाही पाहिजे ते घडते। त्याच्यामुळे काय होते का, आपल्या आपण मार्गात असून सुद्धा आपल्या कुटुंबावर जर कोणते दुःख आले, तर आपण जेव्हा तीर्थ देतो तर भगवंताचे योग आपल्याला मिळत नाही। कारण का, आपल्या हाताने कळत न कळत काही चुका स्वतःवरून होतात, तर काही आपल्याला कळत नाही।